जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे ड्रायव्हर भाऊ सर्वांना नमस्कार. बघितलं तुम्ही ओला उबेरवाल्यांनी काय चाल केली आज. आपण जर गाडी चालवत नाही आणि आपण स्ट्राईकवरती जात आहो आणि स्ट्राईक करत आहोत तर उलटा आपल्यावरतीच मुकदमा दर्ज केलेला आहे त्यांनी की आपण गाडी नाही म्हणजे स्ट्राईक कराल गाडीबद्दल तर आपल्याला पोलीस किंवा अन्य प्रशासन आपल्याला अटक करू शकते. याचे पूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल व्हिडिओ किंवा पोस्ट होत आहे. तर तुम्ही काय कराल याच्यासाठी? तुम्ही हडताल कराल? नाही, आपल्याला हडताल करायची गरज नाही. आपण डायरेक्टली बायकआउट करू शकता. ॲप जे आहे आपण अनइन्स्टॉल करू शकता. आणि जे आजकालचे जे नवीन ड्रायव्हर आलेत त्यांना साधं भाड्याचे रेटही माहिती नाही किंवा ते गाडी कशी चालवतात त्यांनाच माहिती आहे का, त्यांच्या घराची परिस्थिती कशी आहे ते त्यांनाच माहिती आहे. आता नवीन जेवढे ड्रायव्हर आहेत त्यांना तर काहीच नेम किंवा काहीच माहिती नाही. तर आता तुम्ही विचार करा की हे नवीन ड्रायव्हर आपले जुने ड्रायव्हर लोकांना कसे धंद्याला लावत आहे आणि त्यांना कसे धंद्यावरनं काढत आहे. आता कंपनी जेवढे फील्डचे आहेत, जे फील्डचे ड्रायव्हर आहेत, जर नाही जमत आहे तर गाडी जमा करा. तुम्हाला नाही जमत आहे तर गाडी आणून द्या, आम्ही बघून घेऊ आमचं. आणि उबेरवाले तर सर्व शर्यती मानण्याला तयार नाही. ते आपल्याला असेच ह्या परिस्थितीमध्ये तिथेच त्याच परिस्थितीमध्ये करा किंवा नका करू किंवा तुम्ही घरी बसा असं त्या लोकांचं म्हणणं आहे. तर आपण काय कराल? मी तर घरी बसलेलो आहे. मी कुठे ना कुठे तर काम शोधत आहे. मला तर काम भेटेलच. पण ह्या लोकांना सोडायचं नाही. ह्या लोकांना यांची असली परिस्थिती आपण दाखवूनच द्यायची. आपण एकता ड्रायव्हर मंच किंवा आपले जेवढे ड्रायव्हर भाऊ आहेत ते एकत्र मिळून सर्व बंद नाही करायचे. डायरेक्ट ॲप अनइन्स्टॉल करायचे आणि आपण गाडी चालवायची नाही. आपल्याला लागेल ते आपण काम करायचं आणि आपल्याला पुढे चालायचं. फक्त त्या ड्रायव्हिंगवरतीच आपलं करिअर आहे असं काही नाही. बघा आता तुमच्यावरती आहे की तुम्ही पुढे काय कराल आणि कसं कराल. आणि काय होत नसेल आपण कष्ट करू, त्या कष्ट करून आपण पुढे वाढू. पण यांच्या ह्या ऑनलाईनच्या कंपनीच्या चक्करमध्ये आपण पडायचं नाही. हे लोक आपल्याला लुटायलाच बसले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.